तर मित्रांनो आम्ही तळेगावहून निघाऊन तिकोना फोर्टवर आलो आहे. तर आम्ही इकडनं चढायला सुरुवात केली आहे. तर आमचा एवढा मोठा ग्रुप आहे. तर आम्ही वरती आलो तिकोना फोर्टवर. तर असा रस्ता आहे मस्त. तर वर चढून खालती यायला 1.5 ते 2 तास लागतील. पण फोटो वगैरे तुम्हाला काढायचे असतील तर तुम्हाला जास्ती वेळ लागू शकतो. तर आपण असं वरती आलं आहे. मग मी आजूबाजूचा नजारा पण दाखवेलाच. तर मला आज दाखवा. प्रथमेश दादा आपल्याला तिकोना फोर्टची थोडी माहिती सांगणार आहे. जय शिवराय. माझं नाव प्रथमेश हडकर. आज आपण वितंडगड म्हणजे तिकोना या किल्ल्याला भेट द्यायला आलो आहे. तर ह्या किल्ल्याचं नाव वितंडगड आहे कारण की ह्या शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याला नाव वितंडगड दिलं आहे. पण आकारामुळे ह्याला तिकोना सुद्धा बोलतात. तर आपण शिवाजी महाराजांनी नाव दिलं त्याप्रमाणेच आपण उच्चार करूया की आपण वितंडगडला भेट द्यायला आलो आहे. तर सर्वप्रथम हा किल्ला किल्ल्यापासून जवळचं गाव आहे तिकोना पेठ आहे. तर आपण आता बेस विलेज पासून चढायला सुरुवात करतोय. तर आता पुढे जाऊ बघू. तर हा किल्ला समुद्र सपाटीपासून 1500 मीटर अंतरावरती उंचीवरती आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ह्या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर अहमद निजामशाह यांनी हा किल्ला 15व्या शतकात जिंकून घेतला. आणि याबरोबरच आजूबाजूचे लोहगड विसापुरे सर्व किल्ले जिंकून घेतले. या किल्ल्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1656 साली जिंकून घेतल्यानंतर टेळणीसाठी केला. ह्या किल्ल्यावरून तुम्ही संपूर्ण मावळ प्रांतावरती नजर ठेवू शकता. कारले, भांजे, लेणीवरती नजर ठेवू शकता. यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात होता. आणि संपूर्ण मावळ प्रांतातील हा एक असा किल्ला आहे की आपण बोलू शकतो की सोप्पा चढाईचा. म्हणजे हे तर आहेतच, विसापूर आणि लोहगड आहेतच, पण हा एक किल्ला असा आहे की सोप्पा आहे पण पर्यटकांकडून दुर्लक्षित झाला आहे. तर त्यामुळे ह्या पर्यटकांनी ह्या किल्ल्यावरती जास्तीत जास्त यायला पाहिजे, भेट द्यायला पाहिजे, जेणेकरून आपला इतिहास सुरक्षित केला जाईल. त्याला पुढे दिवे हा तुम्ही जो हनुमान पाहताय त्याचं नाव हा चपेटदान मारुती आहे. तर चपेटदान मारुती कशासाठी, तर त्याचा हात तुम्ही बघाल हनुमानाचा तर असं चापट मारताना आहे. ओके. आणि तो चापट कोणावरती मारतोय तर पायाखाली एक दिसत असेल तुम्हाला एक शिल्प. त्या शिल्पाचं नाव आहे पनवती राक्षसी. तर तो राक्षसीने चापट मारता नाही म्हणून चपटदान मारुती असं नाव आहे या शिल्पाचं. ही गडावरची एक ऐतिहासिक वास्तू आहे. शिवकाळात इकडे शिवरायांचे मावळे किंवा दुसरी लोक खेडेगाव त्यांच्या गावातील ते इथे राहायचे. तर ही थोडेफार अवशेष इकडचे शिल्लक आहेत. तर इकडे लिहिलं पण आहे बोर्डवरती. आणि मी पण अशी सगळ्यांना विनंती करतोय की या वास्तूवरती कोणी चढू नका, बसू नका, की जेणेकरून या वास्तूचं संवर्धन आपल्या हातात आता ही जबाबदारी आहे.
हे गडावरचं पहिलं पाण्याचं टाकं आहे. पाणी चांगल्या स्थितीत आहे, पाणी पिऊ शकतात लोक. आणि शिवाय समोर दिसते ती गुफेमध्ये एक रामाचं मंदिर आहे, राम ध्यान मंदिर. ओके. आणि हे सर्व संवर्धन केलं आहे ते शिवदुर्ग संवर्धन संस्था यांनी केलं आहे. तर त्यांच्या कामासाठी आपण त्यांचे आभार मानूया. दुसरी गोष्ट अशी आहे की या किल्ल्याची माहिती आपण आपल्या लहान पोरांना पुढच्या पिढीला पोचवायला पाहिजे, जेणेकरून ते आपल्या पुढच्या पिढीला पोचवतील. आणि अशी करून दर पिढीला पुढे माहिती गेल्यामुळे आपल्या शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, जो लढा आहे आपला, तो आपल्या हिंदू लोकांच्या कायम पुढे पुढे नेला जाईल. पायऱ्या वगैरे वरती जायला. हा चुन्याच्या गाण्याचा उपयोग कसा करायचा, तर हे मध्ये बघताय तुम्ही ते चाक आणि तिकडे देतात, ते एकमेकांना बांधलेलं असायचं. आणि शिवाय बैल किंवा माणसं हे गोल गोल फिरवायचे आणि तो चुना किंवा शंख शिंपले ह्या मधल्या गॅपमध्ये असायचे. ते असं राऊंड होऊन दळून जायचं आणि त्यामुळे तो चांगला एक क्वालिटीचा चुना तयार व्हायचा. ते आपले मावळे 2 दगडांमध्ये भरायसाठी वापरायचे, त्याच्यामुळे तो चुना एकदम कडक व्हायचा. शंख शिंपल्या वापरल्यामुळे हा गडाचा बाले किल्ला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि गडावरती महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं नाव आहे वितेंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आणि हे मंदिर तुम्ही पाहू शकता एका कातरात कोरलेलं आहे. खाली फक्त 6 पिलर आहेत आणि एक पाण्याचं टाकं आहे, त्याच्यावरती हे मंदिर कोरलेलं आहे. माझा पण जा व्हिडिओ बघा.